हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञात आनंद गुरव तुमचं माझ्या ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण आपला जो सेकंड चॅप्टर आहे सिविक्सचा, डायव्हर्सिटी इन सोसायटी, हा चॅप्टर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला येणारे नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग स्टार्ट करूया आपण आजच्या आपल्या या चॅप्टरला. आपल्या चॅप्टरचं नाव आहे डायव्हर्सिटी इन सोसायटी. सोसायटी म्हणजेच सगळ्यांना माहिती आहे समाज, अँड डायव्हर्सिटी म्हणजेच विविधता, व्हरायटी. सो या चॅप्टरमध्ये आपण जे पॉईंट्स कव्हर करणार आहोत ते बघूया. डायव्हर्सिटी इज अवर स्ट्रेंथ, म्हणजे डायव्हर्सिटी म्हणजे विविधता हीच आपली स्ट्रेंथ आहे, म्हणजे ताकद आहे. सेकंड, द प्रिन्सिपल ऑफ सिक्युलरिझम म्हणजेच धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व. थर्ड, द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सोसायटी टू अवर डेव्हलपमेंट, म्हणजे आपल्या जडणघडणीत समाजाचा काय सहवास आहे, समाजाचा काय सहभाग आहे. ओके, म्हणजेच आपल्या डेव्हलपमेंटमध्ये समाजाचा काय सहभाग आहे. रेग्युलेशन ऑफ सोसायटी, समाजाचे नियमन. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट द चॅप्टर. There are many languages, religions, cultures, customs and traditions in Indian society. This diversity is a mark of our rich cultural heritage. We live among people who speak different languages such as Marathi, Kannada, Telugu, Bengali, Hindi, Gujarati, Urdu. They celebrate their festival and cultural events in different ways. Their modes of worship are also different. Our country consists of regions with different historical legacies where this diversity is shared and celebrated. As all these different communities in our country have lived together for many years, a feeling of oneness has developed among them, and this feeling of oneness leads to unity in Indian society. काय सांगितले या पॅसेजमध्ये की भारतीय समाजात विविध अशा भाषा आहेत, विविध धर्म आहेत, संस्कृती आहेत, त्यांच्या विविध चालीरीती आहेत, त्यांच्या परंपरा ह्या विविध आहेत, बरोबर. आणि ही विविधता म्हणजेच काय, तर आपलं सांस्कृतिक वैभव आहे, भारताचं सांस्कृतिक वैभव आहे हे. आणि ज्या भाषा आहेत वेगवेगळ्या त्या कोणत्या आहेत, तर मराठी आहेत, कन्नड आहे, तेलुगू आहे, बेंगाली आहे, त्याच्यानंतर हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलली जाणारी लोक जी आहेत ती आपल्या भारतात राहत आहेत, राईट. जशा त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत तसंच त्यांची सण साजरे करण्याची, एखादा उत्सव साजरे करण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. त्यांची पूजा उपासना करण्याची सुद्धा पद्धत वेगळी आहे. विविध अशा ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत, त्यांच्यातसुद्धा विविधतेची देवाणघेवाण जी आहे ती होत असते. आणि आपल्या देशातील विविध समूह हे वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची जी भावना आहे ना ती निर्माण झाली आहे. आणि भारतीय समाजातील हीच एकता या सगळ्या गोष्टीमधून म्हणजे या विविधतेतून आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर फर्स्ट पॉईंट बघा आपला, डायव्हर्सिटी इज अवर स्ट्रेंथ, म्हणजे विविधता जी आहे हीच आपली खरी ताकद आहे. टू लिव्ह विथ डिफरंट ग्रुप्स is to experience coexistence. Coexistence helps to increase the level of understanding among the people. It acquaints us with each other's traditions, customs, and way of life. We learn to respect each other's way of life. We even adopt certain traditions from others. This helps to increase the feeling of unity in the society, and this social unity helps us to face many natural and social calamities together. म्हणजेच विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजेच सहअस्तित्व याचा अनुभव आपल्याला त्याच्यात मिळतं. आणि अशा या सहअस्तित्वामुळे म्हणजे एकत्र राहण्यामुळे आपल्यातील सामंजस्यपणा जो आहे तो वाढतो. आणि त्यामुळे परस्परांच्या चालीरीतींशी, त्यांच्या जीवनपद्धतीशी आपली नव्याने ओळख होते आणि आपण एकमेकांच्या जीवनपद्धतीचा आदर करायला शिकतो. इतरांच्या काही प्रथा, परंपरा ह्या आत्मसात करतो. यातूनच समाजात एकोपा वाढतो आणि सामाजिक एकोप्यामुळे आपण अनेक असे नैसर्गिक आणि सामाजिक आपत्तींचा जो सामना आहे तो आपण करू शकतो, त्याला फेस करू शकतो. त्याच्यानंतर सेकंड बघा, द प्रिन्सिपल ऑफ सिक्युलरिझम म्हणजेच धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व. प्रिन्सिपल म्हणजेच तत्त्व, ठीक आहे, आणि सिक्युलरिझम म्हणजेच धर्मनिरपेक्षता. Indian society consists of people following different religions.
Our constitution has made important provisions to ensure that all religious communities will have the freedom to worship according to their faith and to help develop a feeling of mutual understanding. भारतीय समाजात विविध धर्माचे लोक राहतात आणि त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे आणि सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वतंत्र असावे. बरोबर. त्याच्यानंतर या सगळ्यासाठी आपल्या संविधानात महत्त्वाच्या अशा तरतुदी लिहून ठेवलेल्या आहेत, तरतुदी केलेल्या आहेत. Then India is an important secular nation of the world. We have great linguistic and religious diversity in our country. In order to preserve this diversity in a sound and healthy manner, we have accepted the principle of secularism accordingly. आता भारत जे आहे हे जगातील एक महत्त्वाचे असे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, नेशन आहे. आणि आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक म्हणजे वेगवेगळी भाषा आणि धर्म याची विविधता जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. आणि ही विविधता निकोपपणाने जपण्यासाठी म्हणजे ही विविधता जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व जे आहे ते स्वीकारलं आहे. ते कशा प्रकारे, तर ते पुढील प्रमाणे बघा. नो रिलिजन इज रेकग्नाइज ॲज द रिलिजन ऑफ अवर कंट्री. म्हणजे आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही, कोणत्याही एका धर्माला उच्च असं मानलेलं नाही. देन एव्हरी पर्सन हॅज द फ्रीडम ऑफ वर्शिप ॲज पर देअर रिलिजन ऑर द रिलिजन ऑफ देअर चॉईसेस. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या अशा धर्माची उपासना करण्याचे स्वतंत्र आहे. देन देअर कॅन बी नो डिस्क्रिमिनेशन अमंग पीपल ऑन द बेसिस ऑफ देअर रिलिजन. The people of all religions are treated equally by the state. म्हणजेच धर्माच्या आधारे धर्माच्या आधारे व्यक्तींमध्ये भेदभाव जो आहे तो करता येत नाही आणि सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान अशी वागणूक दिली जाते. देन opportunities for education, means of livelihood and government jobs are more available to all. There is no discrimination on the basis of religion. शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीच्या संधी या सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यात धर्माच्या आधारे कोणत्याही प्रकारचा भेदभाव जो आहे तो केला जात नाही. डिस्क्रिमिनेशन म्हणजेच भेदभाव. ओके. त्याच्यानंतर देर आर स्पेशल प्रोव्हिजन्स इन द कॉन्स्टिट्यूशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ रिलिजियस अँड linguistic minorities. Minorities are free to protect and preserve their linguistic and cultural identities. They are also free to bring about the development of their own communities through education. धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी, अल्पसंख्याक म्हणजे कमी प्रमाणात जे आहेत लोक ते, तर त्यांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष अशा तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्याचे स्वतंत्र आहे. शिक्षणाद्वारे आपापल्या समाजाचा विकास करण्याचे स्वतंत्र हे त्यांना आहे. Then last, the principle of secularism has helped to maintain religious harmony in Indian society. म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य जे आहे ते टिकून राहिलेले आहे. ओके. नाव थर्ड पॉईंट, द कंट्रीब्युशन ऑफ सोसायटी टू अवर डेव्हलपमेंट. आता आपल्या विकासात, आपल्या डेव्हलपमेंटमध्ये या समाजाचा काय वाटा आहे, या सोसायटीचा काय रोल आहे. सो व्हॉट डू वी लर्न बाय लिव्हिंग इन अ सोसायटी? व्हॉट व्हॅल्यूज, क्वालिटीज डू वी इम्बाइब? लेट अस सी हाऊ सोसायटी हेल्प्स टू डेव्हलप अवर पर्सनॅलिटी. म्हणजे समाजात राहून आपण काय शिकतो, कोणते गुण आत्मसात करतो, आपल्या जडणघडणी समाज कशी मदत करतो आणि ते आपण आता समजून घेऊया. कोऑपरेशन. कोऑपरेशन म्हणजेच काय, तर सहकार्य. ऑल सोसायटीज आर बेस्ड ऑन म्युच्युअल कोऑपरेशन बिटवीन इंडिव्हिज्युअल्स अँड कम्युनिटी. The very existence of the society depends on the cooperation between individuals. Cooperation is the process of sharing and helping each other in solving problems
and removing difficulties. A family cannot remain together without an attitude of cooperation among its members. The same is true of society. Lack of cooperation hampers our progress. Day-to-day life will also not run smoothly. Cooperation makes interdependence in society healthier and allow inclusion of everybody in the society. It is a process of inclusion and of moving ahead, taking along all sections of society. म्हणजे कोणताही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला आहे. व्यक्तींमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही आणि परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे आणि देवाणघेवाण करणे म्हणजेच काय, ते सहकार्य करणे. आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही तसेच समाजाचं सुद्धा आहे. सहकार्याच्या अभावी आपला विकास रखडेल, दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही आणि सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचं जे वृत्ती जी आहे ती वाढते आणि समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ती एक प्रक्रिया असते, ती एक प्रोसेस असते. Then let's discuss. We must cooperate with efforts aimed at the education and development of girls and the weaker and deprived sections of our society. For this purpose, obtain information about the relevant government schemes. Discuss in class what you can do for the development of these sections of our society. Share the important points from your discussion with students of other classes. आता इथे काय सांगितलं आहे की आपल्या समाजातील दुर्बल आणि ते वंचित घटक आहेत त्या घटकांना आणि मुलींना शिक्षण घेण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आपण सहकार्य केले पाहिजे. त्यासाठी शासनाने आत्तापर्यंत कोणत्या योजना राबवल्या आहेत याची माहिती मिळवा आणि या घटकांच्या विकासासाठी तुम्ही काय कराल याची वर्गात चर्चा करा आणि चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे हे इतर वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे टॉलरन्स अँड अंडरस्टँडिंग. ओके, जस्ट ॲज देअर इज कोऑपरेशन इन द सोसायटी सो ऑल्सो ॲट टाइम्स देअर कॅन बी डिफरन्सेस ऑफ ओपिनियन, disputes and conflicts. Dispute and conflicts arise when there is lack of agreement in the opinions, ideas and views of the people. Prejudice or misconceptions about each other can also lead to conflicts. However, it is in nobody's interest to keep a conflict going for a long time. People find a way to resolve conflicts through compromise and understanding. Thus, conflicts can and if people make efforts to understand each other and show a spirit of tolerance. म्हणजेच टॉलरन्स आणि अंडरस्टँडिंग म्हणजेच काय तर एखादी गोष्ट समजून घेणे, सामंजस्यपणा. ओके, आणि टॉलरन्स म्हणजे काय तर सहिष्णुता. आता इथे काय सांगितलं आहे की समाजात जसे सहकार्य असते तसेच कधीकधी मतभेद आणि वाद किंवा संघर्ष किंवा भांडणंसुद्धा होतात. व्यक्तींमधील मते, त्यांचे विचार, त्यांचे दृष्टिकोन हे जुळले नाहीत तर वाद संघर्ष निर्माण होऊ शकतो. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हे सुद्धा या संघर्षाचे कारण असू शकते. दीर्घकाळ हा संघर्ष जर चालू ठेवणे हे कोणाच्याही हिताचे नसते, म्हणजे कोणाच्याही फायद्याचे नसते. तडजोड आणि समझोता यांच्याद्वारेच व्यक्ती संघर्षाचे निराकरण करायला शिकतात. एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णु वृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकतात. ओके, देन an understanding attitude leads to a lot of new learning. We accept new ideas. This helps to further enrich our social life. We become more tolerant. Society provides us an opportunity to learn this simple method of maintaining well-being and peace in society. म्हणजेच की सामंजस्यातून न कळतपणे आपण अनेक अशा नव्या गोष्टी शिकतो, नवा विचार आत्मसात करतो. आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते आणि आपल्यातील सहिष्णुता जी आहे ती वाढते. सामाजिक स्वस्थ आणि शांतता टिकवण्यासाठी ही एक सोपी पद्धत आहे. ही सोपी पद्धत शिकण्याची संधी जी आहे ती कोणामुळे मिळते तर समाजामुळे मिळते, सोसायटीमुळे मिळते. नाव कॅन यू डू इट, तुम्ही हे करून पहा. आता यू टू
may have made some compromises. Some such experiences are given below. Add more experiences of your own. The hall is packed full of students. You see a person standing. You move over a little on your bench to make room for the person. You want a cycle with gear, but your parents have to pay your sister's school fees. You give up your demand. Then your family was able to sort out a dispute with the neighbors over the boundary of the field without going to the court. Your neighbors Sopan is now good friend of yours. आता इथे 3 आपल्याला सिच्युएशन दिलेत. तर काय सांगितलंय की तुम्ही अशा अनेक तडजोडी करत असाल तर त्या कोणत्या ते खालीलप्रमाणे तुम्हाला हे अनुभवही आले असतील की एखादा हॉल आहे तो पूर्ण पॅक झाला आहे, म्हणजे एखादं सभागृह पूर्ण तुडुंब असं भरलेलं आहे. जागा शोधणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही तुमच्या बाकावरील छोट्याशा जागेत सामावून घेता, म्हणजे आपण सरकतो आणि थोडीशी जागा त्या व्यक्तीला बसायला देतो. तर ही झाली ॲडजस्टमेंट, राईट, कॉम्प्रोमाइज करता. त्यानंतर सेकंड सिच्युएशन आपल्याला दिलं आहे बीमध्ये की तुम्हाला गिअर असणारी सायकल हवे, पण तुमच्या बहिणीच्या म्हणजे तुमच्या ताईच्या फीसचे पैसे तुम्हाला भरायचे आहेत आणि म्हणून तुम्ही तुमचा हट्ट बाजूला ठेवता. सो इट इज ऑल्सो अ टाईप ऑफ कॉम्प्रोमाइज. देन थर्ड आहे शेतीच्या बांधावरून शेजारच्याची तुमचं भांडण सुरू आहे, म्हणजे वाद चालू आहे तुमच्या कुटुंबाचा आणि तो कोर्टात न जाता तुम्ही तो संपवला. म्हणजेच काय, तर शेजारचा जो सोपान आहे आता तो तुमचा चांगला मित्र झालेला आहे, कारण तो वाद कोर्टात न जाता तुम्ही तिथेच संपवला. सो इट्स अ कॉम्प्रोमाइज. ओके. देन एन अपॉर्च्युनिटी टू परफॉर्म डिफरंट रोल्स. आता विविध भूमिका पार पडण्याची संधी बघा काय आहे तर इन सोसायटी वी प्ले डिफरंट रोल्स. Each individual has several roles and the responsibilities and duties of every role are well defined. While playing these roles at home and outside, we form bonds with many people. However, changes may occur in the parts we play. आता समाजात आपल्या वाट्याला अनेक अशा भूमिका येतात. एक व्यक्ती अनेक भूमिका पार पडत असतो. प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या, काही कर्तव्यही ठरलेली असतात. बरोबर. जसं एका मुलीचं उदाहरण दिलं तर मुलगीसुद्धा आहे आईवडिलांसाठी, भावासाठी बहीण आहे, राईट. सो अशा वेगवेगळ्या ज्या भूमिका आहेत ती पार पाडत असते. सो प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या, काही कर्तव्यही ठरलेली असतात. कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिकांमुळे अनेकांशी जोडले जातो. आपल्या भूमिकांमध्ये अनेकदा बदल होत असतात, राईट. देन ट्राय धिस. Look at the picture on the next page. Spot the picture that clearly defines your role today. Discuss the new role that you will have to carry out after 20 years. आता खाली तुम्हाला विविध अशा भूमिका ज्या आहेत त्या स्पष्ट करणारी चित्र तुम्हाला इथे खाली दाखवलेली आहेत. तर ही चित्र जी आहेत ती आत्ता तुम्ही कोणत्या स्टेजला आहात, आत्ता तुम्ही कोणती भूमिका पार पडताय आणि 20 वर्षानंतर तुम्ही कोणती भूमिका पार पडताय यावर तुम्हाला चर्चा करायची आहे. तर बघा इथे स्टुडंट दिला आहे, सन डॉटर ऑफ युअर पॅरेंट्स, त्याच्यानंतर ग्रँडसन ग्रँड डॉटर ऑफ युअर ग्रँड पॅरेंट्स, मेंबर ऑफ युअर फ्रेंड सर्कल इन द स्कूल, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह, स्पोर्ट्स पर्सन, क्लीनलीनेस ॲम्बॅसिडर, त्याच्यानंतर मेंबर ऑफ फ्रेंड्स ऑफ चिल्ड्रन सोसायटी. तर ह्या वेगवेगळ्या भूमिका ज्या आहेत त्या आता तुम्ही कोणती भूमिका पार पडताय तर यू आर अ स्टुडंट्स, राईट. तुम्ही स्टुडंट आहात, बरोबर. त्याच्यानंतर 20 वर्षानंतर आणखीन 10-15 वर्षानंतर तुम्ही कोणती भूमिका पार पडाल तर ऑफकोर्स सन अँड डॉटर ऑफ युअर पॅरेंट्स, राईट. तर अशा पद्धतीने जे सायकल आहे तो कंटिन्युअसली चालू आहे. देन रेग्युलेशन ऑफ सोसायटी. आता इथे बघा काय दिलं आहे, समाजाचे नियमन. In order that society functions smoothly, some rules are required. In ancient times, society was mostly regulated with the help of traditions, but in modern times, along with traditions, law are needed. Law is different from traditions and customs. The regulation of society through laws and traditions is carried out by different organizations and institutions. The government bodies at the local level also play an important role in the process of regulation of society. म्हणजे समाजाचे व्यवहार हे सुरळीतपणे चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते. पूर्वी समाजाचे नियम बहुतांशी रूढी परंपरा यांच्या द्वारेच होत असत, पण आधुनिक समाजाचे नियम हे रूढी परंपराबरोबरच कायद्याने सुद्धा करावे लागतात.
रूढी, परंपरा, संकेत इत्यादींपेक्षा कायद्याचे स्वरूप हे वेगळे असते आणि या सर्व बाबींच्या आधारे आपल्या समाजाचे नियमन अनेक संस्था आणि संघटना करतात. स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्थाही समाज नियमाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. तर फ्रेंड्स, आपला हा जो चॅप्टर आहे सेकंड, डायव्हर्सिटी इन सोसायटी, हा चॅप्टर इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.